यांना सांगा समजून जरा. शेवटचा दिवस आहे आज. तुम्हाला उशीर आलेली अक्कल आहे का? उशीर आलेली अक्कल आहे का आधी? शेवटच्या दिवशी कालपर्यंत तुम्ही मोक्याचे आरोपी आज सोडले, भांडण करणारे आज सोडले, एकामेकाला मारामारी करणारे आज सोडले. ही कोणती पद्धत आहे तुमची? विधान परिषदेचे आमदार तुम्ही इथे बसून ठेवता. मग काय प्लीज कोण सांगू आम्हाला. मी इथे बसलो, मी इथे ठिय्या आंदोलन देणार. अशा प्रकारे नाही चालणार. तुम्ही एकीकडे मोक्याचे आरोपी सोडताय, दुसरीकडे आमदारांच्या साधा पीए सोबत असेल तर त्याला काय पद्धत आहे? या प्रकारे अशा प्रकारे कालपर्यंत पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. कालपर्यंत विधान भवनच्या लॉबीमध्ये ज्या पद्धतीचा तमाशा या महाराष्ट्राने पाहिला तो अपेक्षित नव्हता. दोन्ही पार्टींकडून गुंड प्रवृत्तीचे लोक इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आज सोडले, त्यांच्या पासेस चेक केले नाहीत आणि आज मात्र हेच लोक शहाणपणाचा आव आणून आम्ही किती क्लिअर आहोत हे दाखवत स्वतः आमदाराला इथे बसून ठेवलंय आणि पीएला पण बसून ठेवलंय. सोडत नाही म्हणून अनेक लोक विदाऊट पासचे आत गेलेत. आणि हे काय सांगतात आता नोकऱ्या घालवत आहे म्हणून आमच्या. त्यामुळे अशा प्रकारे शेवटच्या दिवशी उशिरा आलेलं शहाणपण ही लोक करतात. जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी आजच्या कामकाज इथंच बसून करणार. काय झालं काय नेमकं इथं झालं काय? तुम्ही मी रोज समोरच्या गेटनी येत असतो, माझ्यासोबत माझा पीए असतो, जो माझा केअर टेकर आहे. त्याच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असतात आणि एक पीए जे असतात ते मंत्रालयाच्या बाहेरचं कामकाज पाहतात. तिथल्या सिक्युरिटीने सांगितलं की तुम्ही या गेटनी पीएला पाठवा. या गेटनं अर्धा तासला पूर्वी पीएला पाठवलं. त्याला अळून ठेवलं. तो माझं नाव सांगतो की साहेबांच्या गोळ्या वगैरे माझ्यासोबत आहेत. त्याला तिथे अपमानास्पद वागणूक देऊन बाजूला ठेवलं. मी त्याला इथं घ्यायला आलो तर त्यांनी मला पण इथं बसून ठेवलं की साहेब जोपर्यंत आम्हाला वरून फोन येत नाही. आता वरून म्हणजे यांना कोणाचा फोन पाहिजे? सभापतींच्या OSDचा फोन यांना दिला तर ते बोलायला तयार नाहीत. मग आता कोणा ब्रह्मदेवाचा फोन पाहिजे का यांना? म्हणजे सरकारमधल्या सत्तेमधल्या आमदारासोबत जर पोलीस कर्मचारी विधान भवन परिसरमधले असे वागत असतील तर मग इतरांसोबत हे कसे वागतात? यांनी काल मोक्याचे गुंडे सोडले आज, नाही तर विधान भवनच्या लॉबीमध्ये असा तमाशा होत नव्हता. त्यामुळे अशा प्रकारे ही बाब निंदनीय आहे. माननीय विधानसभेचे अध्यक्ष आणि माननीय विधान परिषदेचे सभापती, आपल्याला विनंती आहे की जे पोलीसवाले इथे मस्ती दाखवत आहेत त्यांना तुम्ही तात्काळ निलंबित करणार आहात का? त्यांचं म्हणणं काय होतं सर तुमच्या? त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही रोज मोक्याचे गुंडे मवाली सडकछाप लोक आज सोडले, पण एखाद्या आमदारासोबत एखादा केअरटेकर असेल तर त्याला आम्ही आज सोडू शकत नाही असे त्यांना आदेश आहेत. असे आदेश त्यांना कोणी दिले? सभापतींनी दिले का असे आदेश की अध्यक्षांनी दिले की गुंडे मवाली सोडा आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या केअरटेकरला घेऊ नका म्हणून मी इथे बसलेलो आहे. मला न्याय भेटेपर्यंत मी इथून उठणार नाही. हे सिक्युरिटी इथले. तुमचा गेट तर दुसरा आहे ना. मी तिकडूनच आलो, पण माझ्या पीए जो माझ्यासोबत केअरटेकर रोज असतो, तुम्ही रोज त्याला पाहता, त्याला इथे जाणीवपूर्वक उभं केलं आणि माझ्या नावाचे पास पाहून त्याला आणखी त्रास देत उभं केलं. यांचं काय घोडं मारलंय मी? म्हणजे तुमच्या पीएचा ID कार्ड दाखवून सुद्धा त्याला? हो, आज तुम्ही स्ट्रिक केलं ना. इतके दिवस झोपला होता का तुम्ही? कालपर्यंत आजचा शेवटचा दिवस आहे. प्रत्येक आमदारांची लक्षवेधी आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर आम्हाला बोलायचं आहे. अशा वेळेस तुम्ही विदाऊट पासवाले अधिक लोक सोडता. खरे तर बदमाश हे आहेत, खरे दोषी हे आहेत. हे जर स्ट्रिक राहिले असते तर काल मोक्यावाले लोक आत नसती घुसली. हे काय सांगतात? सरकारला बदनाम करण्याची सुपारी घेतली या लोकांनी. त्याच्यामुळे मला मिळालेली वागणूक तर अपमानास्पद आहेच, पण माझ्या पीएला पण मिळालेली वागणूक अपमानास्पद आहे. जोपर्यंत पीएला सोडणार नाही तोपर्यंत मी पण जाणार नाही. ही काय पद्धत आहे? शेवटच्या दिवशी तुम्हाला अक्कल सुचते का? आतापर्यंत काय झोपा काढल्या का? मग